बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। आमदार सतेज पाटील यांनी 220 कोटी रुपयांचा आयआरबी प्रकल्प आणून कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादला। पण महायुती सरकारनं आयआरबीचे पैसे भागवून टोल मुक्त कोल्हापूर केलं। आपण केलेल्या उपोषणामुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली। मात्र आमदार सतेज पाटील यांनी योजना अपूर्ण असतानाच श्रेयवादासाठी अभ्यंग स्नान केलं। आमदार पाटील यांनी स्वतःच्या संस्था मोठ्या करण्यापलीकडे दुसरं काहीही केलं नाही अशी टीका आमदार क्षीरसागर यांनी केली। सत्ता नसल्यानं माजी गृहराज्यमंत्र्यांची तडफड होतीये अशी टीकाही त्यांनी केली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी आणावा, आपण त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असं आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिलं होतं। त्याला आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलंय। 100 कोटी रुपयांच्या निधीतील 95% रस्ते पूर्ण झालेत। शिवाय कोल्हापूर शहरातील गल्लीबोळातील अनेक रस्ते सुद्धा उत्तम दर्जाचे आहेत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला। मात्र विरोधकांचं समाधान कधीच होणार नाही असं क्षीरसागर म्हणाले। आयआरबीचा रस्ते प्रकल्प आणून ज्यांनी कोल्हापूरवासियांच्या माथी टोल लादला ते अजून आम्ही विसरलेलो नाही। पण महायुती सरकारनं आयआरबीचे पैसे भागवून टोलमुक्त कोल्हापूर केलंय। तसंच आपण उपोषणाला बसलो म्हणून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली, पण त्याचं श्रेयही आमदार पाटील यांनी घेण्याचा प्रयत्न केलाय। कोल्हापूर शहरातील जनतेला प्राथमिक सुविधा देण्यातही ते अपयशी ठरले आहेत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केलाय। 220 कोटीचा आयआरबीचा प्रकल्प कोणी आणला? लोकांच्या माथी मारला। टोलचं पाप लोकांच्या माथी मारलं। हे सगळं टोल कोल्हापुरातील लोकांच्यावर बसू नये यासाठी ह्या नालायकांच्यावर 750 कोटीची शासनानं ओवाळणी करून त्या आयआरबीला पैसे दिले। हे काय मोठ्या तोंडानं बोलतात? इतके वर्ष सत्ता भोगतायत, लाज वाटायला पाहिजे ना। कोल्हापुरात प्राथमिक सोयीसुविधा नव्हत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून एक प्रकल्प तो पण मी आमरण उपोषणाला बसलो, काळम्मावाडी धरणाचा तो मंजूर झाला। स्वतः आंघोळ करतात, लोकांना त्याचा काय उपयोग आहे का? त्याचं पहिला त्यांनी काय ते सांगावं। महायुती सरकारमुळे कोल्हापूर शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागतायत, पण सत्ता गेल्यामुळे त्यांचा जळफळाट होतोय। सत्ता भोगताना जनतेसाठी काय केलं हे माजी गृहराज्यमंत्र्यांनी जाहीर करावं असं प्रतिआव्हान आमदार क्षीरसागर यांनी दिलंय। शहराची हद्दवाढ लवकरच होणार आहे, पण विरोधक जाणून बुजून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। आमदार सतेज पाटील यांनी आजवर स्वतःचे उद्योगधंदे वाढवण्यापलीकडे जनतेच्या हिताचं काहीही केलेलं नाही असा टोला क्षीरसागर यांनी लगावला। आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं कोल्हापुरातील लोकांना जो रस्त्याचा त्रास होत होता, खड्ड्यांचा त्रास होत होता, मी सलग 5-6 वेळा मॅरेथॉन बैठका त्यासाठी घेतल्या। अधिकाऱ्यांना अंगावर घेतलं, विकसकाला अंगावर घेतलं, स्वतः निधी आणायचा जेवढं देता येईल तेवढा निधीचा प्रयत्न केला। आणि म्हणून हे सगळं करत असताना निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणाने यामध्ये काम करत आहोत। विरोधकांना काय दिसलं हे मला माहीत नाही। विरोधकांना फक्त आमची सत्ता दिसते आहे आणि त्या सत्ता त्यांच्याकडून गेल्यामुळं त्यांना जळफळाट झालेला आहे। आमची कसली हत्तीवरून मिरवणूक काढणार तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा ना। तुमची कॉलेज मोठी केली, तुमचं हॉटेल मोठं केलं, तुम्ही स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या, हे आम्ही केलं नाही। आमची एकही संस्था नाही। शक्तीपीठ महामार्गावरून विरोधकांचं रडीचं राजकारण सुरू असून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे असंही आमदार क्षीरसागर म्हणाले।